नमस्कार डिअर फ्रेंड्स. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की 5 अशी मोठी कारणं जेव्हा आपल्याला पुन्हा पुन्हा 11-11 किंवा 11 असे 111 किंवा 111 असे जर दिसण्यामागे काय कारण आहे, हे रिपीट तुम्हाला का दिसतं किंवा युनिवर्स तुम्हाला हे परत परत का दाखवतात. बऱ्याच वेळा अचानक तुम्हाला घड्याळात 11 वाजून 11 मिनटं दिसतात किंवा मोबाईलमध्ये एखादा नंबर येतो, तिथे लास्टला 111 किंवा मध्येच कुठे त्याचं 1111 दिसतो किंवा एखाद्या गाडीच्या नंबरवर 1111 असं दाखवलं जातं. अचानक असं नंबर कुठे ना कुठेतरी आपल्याला बघायला मिळतो किंवा एखाद दिवशी कंटिन्यू 2-3 वेळा बघण्यात येतो. त्याच्यासाठी मी अशी मोठी अशी 5 कारणं सांगणार आहेत किंवा त्याच्यातलं तुम्हाला एखादा तरी संकेत लागू होत असेल तर ते तुम्ही सांगा. जर तुम्हाला असे रिपीट नंबर दिसत असतील तर तेव्हा काय केलं पाहिजे? याचा अर्थ असा की तुम्ही एका स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहात. त्याचा सगळ्यात पहिला संकेत असा आहे की तुम्हाला माहीत नसतं की तुम्ही एका स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत. पण युनिवर्स तुम्हाला परत परत स्पिरिच्युअल जर्नीमध्ये घेऊन जात आहे. तुम्हाला माहीत नाही, पण युनिवर्स तुम्हाला परत परत त्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये घेऊन जात आहे. युनिवर्स तुमच्यासोबत आहे आणि कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटत असतं की एखादी गोष्ट ही तुम्ही स्वतः केली पाहिजे किंवा मी हे असं केलं असतं तर असं झालं असतं, असं तुम्हाला वाटत राहतं. नाम जप केला पाहिजे किंवा असे काहीतरी स्पिरिच्युअल जर्नीचे पुस्तकं मी वाचले पाहिजे, असं आपल्याला वाटत असतं. बऱ्याच वेळा आपल्याला परत परत एखाद्या देवाचा फोटो दिसतो किंवा नकळत एखाद्या देवाचं तेच मंदिर आपल्याला दिसत असतं, जे कधी आपण त्या मंदिरात जातही नाही किंवा त्या देवासाठी आपण काही करत देखील नाही, पण ते पुन्हा पुन्हा आपल्याला दिसत असतं. ते एक स्पिरिच्युअल संकेत आहे. म्हणून मग असं म्हटलं जातं की युनिवर्स तुमच्यासोबत आहे आणि युनिवर्सला वाटतं की तुम्ही स्पिरिच्युअल पाथवर असावं. बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की तुम्ही ह्या पिरियडमध्ये एखाद्या ट्रॉमामधून जात असाल, तर तेव्हा त्या ट्रॉमाचा हा एक लास्ट स्टेज चालू आहे. त्या ट्रॉमाची ही आता एक शेवटची स्टेप आहे आणि तुम्हाला त्या काळात जर तुम्हाला 11, 111 किंवा 1111 असं दिसत असेल, तर त्या ट्रॉमामधून तुम्ही आता बाहेर पडण्याची ही शेवटची स्टेप आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीला फेस करताय आणि ते आता खूपच नकोसं झालेलं आहे आणि तुम्ही आता थकलाय, तर ते तिथे स्टॉप करा. ती गोष्ट तिथे स्टॉप करून तुम्ही तुमच्या आयुष्याचं परिवर्तन करताय. म्हणजेच तुमची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी इथून सुरू होते. म्हणजे तुम्ही ट्रान्सफर होताय, हे युनिवर्सचं सगळ्यात मोठं संकेत तुम्हाला मिळते. जर तुम्हाला खूप निगेटिव्ह थॉट येत असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये बॅक टू बॅक काहीतरी फेल्युअर येत असेल किंवा काहीतरी अशा घटना घडत असतील, काही दुःखद घटना हे बॅक टू बॅक तुमच्यासोबत घडत असतील, तुमचं मॅनिफेस्टेशन परत परत फेल होत असेल, तर तुम्हाला गिवअप करण्याची गरज नाही आणि युनिवर्स तुमच्यासोबत आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमच्या आयुष्यातलं ट्रान्सफॉर्मेशन जर्नी ही चालू आहे. त्याच्यासाठीच तुमची परत परत परीक्षा घेतली जाते आणि हा तुमचा एक परीक्षेचा काळ चालू आहे असं म्हटलं जातं. जर तुम्हाला हे परत परत दिसत असेल तर. आणि आता चौथा खूपच छान, खूप अमेझिंग, तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडतं आहे किंवा नवीन अशी काहीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते. असंही होऊ शकतं की तुमच्या आयुष्यात काहीतरी सक्सेस येतं आहे किंवा नवीन खुशी, नवीन गोष्ट, नवीन एखादी वस्तू तुमच्या आयुष्यात येते. जर तुम्हाला रिपीटेड वेमध्ये 111 किंवा 1111 दिसत असतील तर तुमच्या आयुष्यात सगळ्या आनंदाच्या गोष्टींचा योग आहे. आता 5वा हा खूप महत्त्वाचा साईन आहे. जर तुम्हाला परत परत 11 किंवा 1111 किंवा 1111 दिसत असेल तर युनिवर्स तुम्हाला पुन्हा पुन्हा ट्रिगर करते. बी पॉझिटिव्ह, बी अवेअर, प्रेझेंटमध्ये राहा, टेन्शन घेऊ नका. फ्युचरचं टेन्शन तर अजिबात घेऊ नका. काय होईल, कसं होईल याचा अजिबात विचार करू नका. फक्त आपल्या आजवर फोकस करा. आपल्या आजला चांगलं बनवा. जेव्हा पण तुम्हाला हे एंजल नंबर दिसत असतील 111, 111, 1111, तेव्हा युनिवर्स तुम्हाला क्लिअर कट संकेत देतात की हे एक रिमाइंडर आहे आणि म्हणजे जसं की तुम्ही ठीक आहेत ना, तुम्ही निगेटिव्ह विचार तर नाही करत ना.
समजा तुम्ही एखाद्या निगेटिव्ह गोष्टीत अडकले आहेत किंवा तुमच्या डोक्यात खूप निगेटिव्ह विचार चालू आहेत आणि अचानक तुम्हाला हे एंजल नंबर दिसले, तर तुम्ही समजून जा की युनिवर्स तुम्हाला सांगते आहे की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. जर तुम्ही खूप खुश असाल तेव्हा जर तुम्हाला हे नंबर दिसत असेल तर तुम्ही समजून जा की तुम्हाला खूप साऱ्या ब्लेसिंग्स येत आहे. आणि जर तुम्ही एखाद्या ट्रॉमामध्ये आहेत आणि हे एंजल नंबर दिसले तर समजून जा की तुमचा तर ट्रॉमा पिरियड संपत आला आहे. जर मॅनिफेस्टेशन करताना प्रॉब्लेम येत असेल तर जेव्हा तुम्हाला हे नंबर दिसत असेल तर समजून जा की तुमचं मॅनिफेस्टेशन लवकरच पूर्ण होत आहे. हे 5 संकेत होते ह्या 111चे आणि 1111 ह्या एंजल नंबरचे. तर हे संकेत समजून जा आणि आनंदी राहा. बी हॅप्पी.